गोपाळमाळी आपल्या सर्वांचे एबी मराठीमध्ये स्वागत आहे। आषाढी वारी 2026 च्या अनुषंगाने आपण वारंवार अपडेट करतोय। मित्रांनो, आता मी उभा आहे इसबावीतील जो विसावा मंदिर आहे त्याच्या पुढे आल्यानंतर जो कॉलेज चौक आहे, जिथून विसावा मंदिर इसबावी मधील विसावा मंदिर क्रॉस केल्यानंतर या पालख्या अर्थात पूर्णपणे पंढरपूर मध्ये आल्या असं म्हटलं जातं। ती पालखी आता इथल्या पंढरपूर मधल्या कॉलेज चौक येथील या ठिकाणी आलेली आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज असेल, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, यांच्या महत्वाच्या ज्या पालख्या आहेत, ज्यामध्ये लाखो भाविक या पालख्यांमध्ये या दिंड्यांमध्ये असतात, ते आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय तिकडं नजर जाईल तिथपर्यंत जर आपण पाहिलं तर इसबावीच्या पुढून वाकरी पासून पाहिलं तर ही पालख्या कॉलेज चौकाच्या खाली मंदिरापर्यंत ह्या पालख्या सगळ्या वाळवंटापर्यंत आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर या पालख्यांसोबतच ज्या सोपन काका महाराज असतील त्यांच्या पालख्या असतील, मुक्ताईंची पालखी सगळ्यात अगोदर पुढे जात असते। त्याबरोबर इतर ज्या महत्वाच्या ज्या पालख्या आहेत ज्या पंढरपूरमध्ये येतात आणि त्या राहण्यासाठी असेल, मुक्कामासाठी शेवटचा जो मुक्काम असतो वाकरी पालखी तर या ठिकाणी असतात। तिथून या पालख्या पुढे जात असतात आणि हा शेवटचा मुक्काम करून या पालख्या आज 24 तारखेच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी पाहायला गेलं तर या आता पंढरपूरमध्ये अर्थात खऱ्या अर्थानं दाखल झालेले आहेत। या ठिकाणी पाहतोय आपण ही दृश्य जर पाहिली तर या ठिकाणी बगल तिकडं ही गर्दी जी आपण सगळे पाहतोय ती फक्त जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली आहे। जवळ त्यांचं दर्शन व्हावं, त्यांच्या पादुकांचं दर्शन व्हावं यासाठी हे भाविक या ठिकाणी थांबलेले। अर्थातच अशा वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबी मराठी न्यूज। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोबत मी गोपाळमाळी, एबी मराठी न्यूज पंढरपूर।